नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। मोदीच्या सभेचे निमंत्रण ना भाषणाची संधी, राष्ट्रवादी नाराजीचा सूर, अध्यक्षांनी नाही व्यासपीठावर स्थान। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्हान येथे बुधवारी झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याला व्यासपीठावर प्रवेश देण्यात आला नाही। तसेच पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना भाषणाची संधी देण्यात आली नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे। रामटेकमध्ये राजू पारवे हे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार आहेत। असं असतानाही प्रचारासाठी तसेच सभा बैठकांसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने आधीपासूनच असंतोष आहे। या असंतोषात मोदी यांच्या सभेनंतर भर पडली आहे। सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या नेत्या ॲडव्होकेट सुरेखा कुंभारे या मित्र पक्षाच्या नेत्यांची भाषणे झाली। मात्र खासदार प्रफुल्ल पटेल व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही। महायुतीची सभा असल्याने भाजप आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आणि शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना सभेचे निमंत्रण नव्हते। ही बाब काही पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रफुल्ल पटेल यांना निदर्शनास आणून दिली, परंतु निवडणुकीचा माहोल असल्याने त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळल्याचे समजते। मोदी यांची सभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कन्हानमध्येच होते। येथील पक्ष कार्यालयात ते पूर्ण वेळ बसून होते, मात्र निमंत्रण नसल्याने ते सभेला गेले नाहीत असं समजतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।